वटपौर्णिमेच्या दिवशी केलेली ही चुकी तुमच्या अंगलट येऊ शकते, म्हणून महिलांनी सावधान ऐका. बऱ्याच महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची फांदी तोडून आणतात आणि घरी त्याची पूजा करतात. ग्रामीण भागात नाही पण शहरात वडाची फांदी तोडून वडपौर्णिमेच्या दिवशी त्याची घरी पूजा करणं ब्रह्महत्येसारखं पाप सांगितलंय. वडपौर्णिमेला वडाची फांदी तोडू नये, तशी विनाकारण कुठल्याच झाडाची फांदी तोडू नये. पूजायचंच असेल तर अखंड वड पूजायचा. वडाची कलम आणा ना, मोठी कलम आणा वडपौर्णिमेच्या दिवशी वडाची, त्या कलमाची पूजा करा, त्या वडाच्या झाडाची पूजा करा. आणि तुमचं काम झाल्यानंतर एखाद्या डोंगरात, एखाद्या पडीक ठिकाणी, गायरान जमिनीमध्ये तो जाऊन लावून तो वड लावून द्या. वसुंधरा ही धरणी तुमची ऋणी राहील. एक काम तुम्ही या निसर्गाच्या प्रकृतीच्या संवर्धनासाठी केलं, त्याचं समाधान मिळेल तुम्हाला. पण फांदी तोडायची, तुटलेल्या फांदीची पूजा करायची. वटपौर्णिमे